नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये, तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजची जी अपडेट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। आपले जे फार्मासिस्ट पदाची भरती होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, खूपच आनंदाची बातमी अशी आहे की याच्यामध्ये आपलं जे पे स्केल आहे ते सुद्धा वाढून दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण किती वॅकन्सीज आहेत, काय आहे, याला काय काय क्रायटेरिया लागणार, कोण फॉर्म भरू शकतो, कोण फॉर्म भरू शकणार नाही, सगळं बघणार आहोत। त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो। विद्यार्थी मित्रांनो, आपलं ॲप्लिकेशन यस जे फार्मा जे आहे ते काही जणांनी डाउनलोड केलं असेल आणि काही जे नवीन स्टुडंट आहेत तर ते डाउनलोड करण्यासाठी सध्या प्रयत्न करत असतील, पण काही कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडं ते प्ले स्टोअरवरून अनलिस्टेड झालेलं आहे। ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जायचं नाही। तुम्हाला जरी एखादी टेस्ट सिरीज वगैरे परचेस करायची असेल किंवा तुम्हाला टेस्ट सॉल्व करायचं असेल तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, क्लास प्लस ॲप यावर जायचं, असं तुम्हाला गुगलवर टाकायचं आहे। त्याच्यानंतर क्लास प्लस ॲपवर क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक ऑर्गनायझेशन कोड मागतो आणि तुमचा मोबाईल नंबर मागतो। ओके, ऑर्गनायझेशन कोडमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा कोड टाकायचा आहे JERIH जेरिह, आणि तुमचा मोबाईल नंबर देऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे। त्यानंतर मग तुम्ही परचेससुद्धा करू शकणार, त्यानंतर काही टेस्ट तुम्हाला फ्री अवेलेबल आहेत ते सॉल्वसुद्धा करू शकणार। ओके, तर असं तुम्हाला अशा प्रकारे जोपर्यंत ॲप्लिकेशन ते लिस्टेड होणार नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यावरून काय करता येईल, सॉल्व करता येईल। ओके, आता आपण वळूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या नोटिफिकेशनकडे। काय आहे तुम्हाला माहीत आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये सध्या भरती घेण्यात येणार आहे। ओके, गट क आणि गट ड या पदांकरता। विद्यार्थी मित्रांनो, याची जी डेट आहे ना ती डेट त्यांनी दिलेली आहे काय, तर 10/6 म्हणजे आजच्या तारखेपासून विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे, फॉर्म भरणं सुरू होणार आहे। तर 3/7/2025 पर्यंत, म्हणजेच काय 7व्या महिन्याच्या 3 तारखेपर्यंत। याच्यामध्ये वेगवेगळे पदं आहेत, तुम्ही जर बघितले तर 1 नंबरला फिजिओथेरपी, औषध निर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, किरण, हे बाकीचे असे सगळे पदं दिलेत। पण आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर औषध निर्माता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जे फार्मसीचं आपलं जे पद आहे याचं जे वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे 7व्या वेतन आयोगानुसार, तर ती S14 दिलेली आहे। आणि ही खूप आनंदाची बातमी आहे बघा। S10 हे कुठे म्हणजे आपलं जे बाकी आरोग्य खातं झालं, DMER झालं, त्यानंतर ZP झालं, याच्यामध्ये S10 म्हणजेच 29,200 ते 92,300 एवढा आपला बेसिक पे आहे। ओके, पण विद्यार्थी मित्रांनो हे जे S14 दिलेलं आहे ना याच्यामध्ये बघा तुम्ही 38,600 ओके ते 1,22,800 एवढं काय दिलेलं आहे, तुमचं पे स्केल दिलेलं आहे। म्हणजे खूप अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे आपल्या सगळ्या फार्मासिस्ट या बांधवांसाठी। ओके, आणि पदं किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, 14 आहे। आता तुम्ही म्हणसाल सर 14च पदं आहेत, तुम्ही एवढे खुश का बरं होतात? विद्यार्थी मित्रांनो, खुशी या बाबतीची आहे की सुरुवात होत आहे, काहीतरी चांगलं होणारा सुरुवात तरी होत आहे। ओके, म्हणजेच काय तर S14 हे जे पगार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा खूप चांगला पगार आहे, आलं लक्षात? तर आपल्या फार्मसिस्ट पदाला कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेमध्ये S14 दिलं, त्याबद्दल खूप खूप गव्हर्नमेंटचा आभार विद्यार्थी मित्रांनो। बघा आता आपण बघूयात की किती पदं आहेत आपल्या फार्मसिस्टचे। ओके, बघा आपला औषध निर्माता 14 पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही जर वॅकन्सी मॅट्रिक्स बघितली तर टोटल 14 पदे आहेत। त्याच्यामध्ये खुला ओपनसाठी 4 आहेत, आर्थिक दुर्बल घटकसाठी 1 पद आहे, SCBC साठी 1 पद आहे, इतर मागासवर्गीयासाठी 2 पदे आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भटक्या जमातीसाठी 1 पद, विमुक्त जातीसाठी 1 पद आणि अनुसूचित जमातीसाठी 3 पदं आहेत, आणि अनुसूचित जातीसाठी सुद्धा 1 पद आहे। असे टोटल किती पदं आहेत, 14 पदं आहेत। एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं। आता याच्यामध्ये वेतन श्रेणी काय आहे तर S14 आहे, हे तुम्हा सगळ्यांनाच आता माहीत झालं, आनंदाची बातमी आहे। आता याच्यासाठी काय तुम्हाला इलिजिबिलिटी आहे, क्रायटेरिया काय आहे बघा। सगळ्यात अगोदर तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली की मान्यताप्राप्त विद्यापीठाची B फार्म पदवी, बघा ही काय आहे, एक पदवी आहे, म्हणजे बॅचलर इन फार्मसी तुम्हाला लागणार। ओके, तर B फार्मा ज्यांचं झालेलं आहेत तेच फक्त हा फॉर्म भरू शकतात। ओके, डिप्लोमा इन फार्मसीवाल्या विद्यार्थ्यांसाठी हा चान्स नाही आहे। ओके, आलं लक्षात? एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर दुसरा क्रायटेरिया याच्यामध्ये दिलेला आहे, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र फार्मसी ॲक्टच्या अंतर्गत 1948 नुसार ते असायला पाहिजे। म्हणजेच काय, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असायला पाहिजे। V फार्म तर पाहिजेच,
पण तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा पाहिजे तुमच्याकडे ॲज अ फार्मासिस्ट म्हणून महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि तिसरा क्रायटेरिया आहे विद्यार्थी मित्रांनो, संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव. म्हणजे 2 वर्षाचा अनुभव म्हणजेच एक्सपिरियन्ससुद्धा इथं त्यांनी मागितलेला आहे. ह्या 3 गोष्टी विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्याकडे आहेत तेच विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. आलं लक्षात? एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची जर अपडेट बघायचं म्हणलं, महत्त्व सांगायचं जर झालं तर याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, डेट्स दिलेले आहेत आणि फॉर्मची फी वगैरे त्यांनी दिलेली आहे. बघा, जे खुल्ला प्रवर्ग आहे ओपन त्यांना 1000 रुपये राहील विद्यार्थी मित्रांनो, आणि जे मागास प्रवर्ग असतील किंवा अनाथ प्रवर्ग त्यांना 900 रुपये फी राहील. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आलं लक्षात? आणि डेट तर तुम्हाला मी आत्ता सांगितलीच होती. याच्यामध्ये वयाचा क्रायटेरियासुद्धा त्यांनी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. किमान 18 वर्ष वय लागणार, खुल्ल्यास जास्तीत जास्त 38 वर्ष, मागासवर्गीयासाठी 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी सुद्धा 43 वर्ष पर्यंत फॉर्म भरू शकतात. त्यानंतर विद्यार्थी दिव्यांग, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांना 45 वयापर्यंतचा हे आहे. ओके, स्वातंत्र्य सैनिक पाल्य जरी असेल तर त्यालासुद्धा 45 वर्षापर्यंत आहे. माजी सैनिक जर असेल तर झालेली सेवा प्लस 3 वर्ष एवढा त्याला काय असेल सूट असेल त्याच्यामध्ये. त्यानंतर अंशकालीनसाठी 55 वर्षसुद्धा 55 वर्षापर्यंतसुद्धा ते काय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरू शकतात. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आलं लक्षात? आणि डेट तुम्हाला मी आत्ताच सांगितली विद्यार्थी मित्रांनो, आजच्या डेटपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. तर किती तारखेपर्यंत? 7व्या महिन्याच्या 3 तारखेपर्यंत. असं हे फुल का आहे, नोटिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आलं लक्षात? महत्त्वाची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंदाची बातमीसुद्धा होती, ती म्हणजेच S14 हा पगार. आलं लक्षात? जय हिंद, जय महाराष्ट्र. काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. नंबर तुम्हाला दिलेलाच आहे 8007119214. आणि आपलं टेलिग्राम चॅनल SJ फार्मासुद्धा तुम्ही काय करू शकता, सबस्क्राईब करू शकता. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.